Namaste विद्यार्थी मित्रांनो, good morning to all of you. In today's lecture we are going to discuss one more topic, important topic जो आपल्याला बोर्डाच्या दृष्टिकोनातून बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या टॉपिक मधून नेमकं काय केलं पाहिजे, इम्पॉर्टंट कोणते पॉइंट्स आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. अँड द नेम ऑफ दॅट टॉपिक इज व्हॉट? सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. विद्यार्थी मित्रांनो, हा 16 नंबर टॉपिक आहे आवर फिजिक्स टेक्स्ट बुक मधला. इट्स अन लास्ट टॉपिक बट दॅट्स अन इम्पॉर्टंट टॉपिक, इझी टॉपिक आहे. द वेटेज ऑफ दॅट टॉपिक इज लेस आहे ॲज कम्पेअर टू दी अदर टॉपिक्स. द वेटेज ऑफ दॅट टॉपिक इज वॉट 3/5 मार्क्स आहे. आज आपण त्या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहे. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला या टॉपिक मधले कोणते पॉइंट्स कसे कसे करायचे याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर लेट स्टार्ट with what? It's an 16 number topic. विद्यार्थी मित्रांनो, हा किती नंबरचा टॉपिक आहे? It's an 16 number topic, semiconductor devices. Semiconductor devices. The weightage of that topic is 3/5 marks. या टॉपिक मधून नेमकं इम्पॉर्टंट काय करायचं, तर मी पार्ट वाईजच सांगणार आहे तुम्हाला. त्या पार्टचा त्या पार्टनुसारच तुम्ही काय करा, स्टडी करा. ओके, सो इन दिस टॉपिक द फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे पार्ट फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे रेक्टिफायर. विच वन? रेक्टिफायर. यू नो अबाउट दॅट. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स AC इंटू DC. हा AC इंटू DC मध्ये कन्वर्ट करणारा एक डिव्हाइस आहे. विचारतात व्हॉट इज रेक्टिफायर, 1 मार्क साठी विचारलं जाऊ शकतं. सो 1 मार्क साठी विचारलं की तुम्हाला रेक्टिफायर म्हणजे काय आहे ते सांगायचं आहे. आणि महत्वाचं या रेक्टिफायरचे 2 प्रकार आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ रेक्टिफायर. टाइप्स ऑफ रेक्टिफायर याच्यात काय? टाइप्स ऑफ रेक्टिफायर 2 आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ रेक्टिफायर. Half wave rectifier and the second one is full wave rectifier. शॉर्ट मध्ये लिहिले विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट मध्येच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. HWF शॉर्ट म्हणजे HWR आहे हाफ वेव रेक्टिफायर अँड FWR फुल वेव रेक्टिफायर. याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो, तर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ हाफ वेव रेक्टिफायर किंवा फुल वेव रेक्टिफायर असं विचारला जाईल. मग तुम्हाला त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम मीन्स व्हॉट इट्स सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे आहे, प्रॉपर वेनी ड्रॉ करायचे आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन वर्किंग द्यायचं आहे, कनेक्शन ॲज वेल एज त्याचं वर्किंग सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ हाफ वेव रेक्टिफायर किंवा फुल वेव रेक्टिफायर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा पॉइंट तुम्हाला बघायचा आहे रेक्टिफायरशी रिलेटेड. एक म्हणजे त्याची डेफिनेशन किंवा दुसरा पॉइंट मध्ये आपण बघितलं की हाफ वेव रेक्टिफायर एक्सप्लेनेशन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग असं विचारलं जाऊ शकतं. इज दॅट क्लिअर? ओके. शिवाय तुम्हाला फुल वेव रेक्टिफायर मध्ये काही पॉइंट्स असतात जो फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे हाफ वेव रेक्टिफायरला इनपुट आणि आउटपुट असतो. मग इनपुट जर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली तर आउटपुटला सेम फ्रिक्वेन्सी राहते हाफ वेव रेक्टिफायर साठी. मीन्स देयर इज अ नो चेंज इन व्हॉट इनपुट फ्रिक्वेन्सी अँड आउटपुट फ्रिक्वेन्सी मध्ये काही बदल होत नाही. पण इन केस ऑफ फुल वेव रेक्टिफायर, इफ इनपुट फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज देन इट्स आउटपुट फ्रिक्वेन्सी बिकम्स व्हॉट 100 हर्ट्ज, म्हणजे डबल होते. तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा जो रेक्टिफायरशी रिलेटेड विचारला जातो, फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड विचारला जातो. फुल वेव रेक्टिफायरला इनपुटला जेवढी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या डबल फ्रिक्वेन्सी कशाला असते? आउटपुटला असते. सो कीप इट माइंड. 1 मार्क साठी विचारलं तर लक्षात असावं. कॅल्क्युलेटला करायला विचारलं तरी आपण पटकन सांगेल MCQला वगैरे. दुसरं, या रेक्टिफायरशी रिलेटेड 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. त्या मात्र आवर्जून करा. 1 मार्क साठी विचारले जाऊ शकतात. द फर्स्ट वन इज रिपल. द फर्स्ट वन इज व्हॉट? रिपल. रिपल विचारलं जाऊ शकतं. कोणती विचारली जाऊ शकते? रिपल असं विचारली जाऊ शकते. दुसरे आहे रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर. सेकंड रिपल फॅक्टर आहे, तुम्हाला विचारली जाऊ शकते रिपल फॅक्टर काय आहे, व्हॉट इज रिपल फॅक्टर.
ओके, शब्दांवर लक्ष ठेवा, डेफिनेशन मध्ये थोडासा लिटल बिट चेंजेस आहेत. हा रेशो आहे, दॅट्स अँड व्हॉट इट इज अँड एसी कंपोनंट्स कम्स अलॉंग विथ व्हॉट डीसी आउटपुट. आता थर्ड वन आहे फिल्टर सर्किट. फिल्टर सर्किट, तर हा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे अबाउट फिल्टर सर्किट. आय होप सो की रेक्टिफायर हा पहिला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. बऱ्याच वेळा या पार्ट वरतीच क्वेश्चन्स आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये विचारले जातात. मग मे बी स्मॉल क्वेश्चन्स 1 मार्क्स असेल, 2 मार्क्स असेल किंवा 3 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील आणि याच्याशी रिलेटेड कोणताही फॉर्म्युला नसल्यामुळे किंवा रिपल फॅक्टरचा आहे पण शक्यतो करून त्याच्यावर न्यूमरिकल्स नाही विचारलेलं, आतापर्यंत विचारलेलं नाहीये, पण डेफिनेशन्स मात्र विचारल्या जाऊ शकतील 1 मार्क्ससाठी वगैरे. तर ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, तुम्ही बघून घ्यायचे. ओके, आणि याचं प्रॅक्टिस करायचं आहे. तर पहिला पार्ट हा रेक्टिफायरशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे द सेकंड पार्ट मध्ये अबाउट सेकंड ट्रान्झिस्टर. कुणाशी रिलेटेड लक्षात ठेवायचं आहे? ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर हा दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे या टॉपिक मधला ज्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ओके, मग ट्रान्झिस्टरशी रिलेटेड नेमकं काय करायचं आहे तर कन्स्ट्रक्शन किंवा अबाउट ट्रान्झिस्टर म्हणू शकतो. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. काय विचारलं जातं? कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. पहिला पॉइंट बघायच्यात कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. construction and working of transistor. Which one? Construction and working of transistor. Construction and working of transistor हा पहिला पॉइंट करायचा आहे. ट्रान्झिस्टर have the what? 3 regions, emitter region, collector region, base region. आता यांच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारला जातो. डॉपिंग लेवल. डॉपिंग लेवल, हायर डॉपिंग लेवल असणारा रिजन कोणता तर इमिटर रिजन, आणि लाईटली डॉप्ड रिजन कोणता असतो तर व्हॉट? बेस रिजन. शिवाय व्हॉट इज डॉपिंग असं विचारलं जाऊ शकेल तर तो एक पॉइंट तुम्ही आवर्जून बघा. आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहेत सगळे पॉइंट्स, प्रॉपर वेनी बघा. तर डॉपिंग हा एक पॉइंट विचारला जाईल. नेक्स्ट जो पॉइंट आहे ट्रान्झिस्टरशी रिलेटेड तो म्हणजे ट्रान्झिस्टर टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर. लक्षात ठेवा, टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर अँड देअर सिम्बॉल. टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर, टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर अँड देअर सिम्बॉल. मीन्स व्हॉट? पीएनपी ट्रान्झिस्टर, एनपीएन ट्रान्झिस्टर. आठवतंय का? हे 2 टाइप्स आहेत. ओके, रिमेंबर इट. पीएनपी ट्रान्झिस्टर, एनपीएन ट्रान्झिस्टर, अबाउट देअर सिम्बॉल्स वगैरे लक्षात ठेवा. थर्ड पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. कॉन्फिगरेशन म्हणजे ट्रान्झिस्टरचे जे 3 टर्मिनल आहेत त्या 3 टर्मिनल पैकी एक टर्मिनल कॉमन कनेक्शन मध्ये असतं. मग कॉमनचा सी आणि कोणतं टर्मिनल कॉमन आहे? समजा इमिटर टर्मिनल कॉमन आहे तर सीई मोड ट्रान्झिस्टर, दिस इज कॉल्ड सीई कॉन्फिगरेशन. असे आपण कॉन्फिगरेशनचे टाइप्स बघितलेले आहेत. तर ते कॉन्फिगरेशनचे टाइप आणि त्यांची शॉर्ट मध्ये असणारी डायग्राम तुम्हाला इथे बघायची आहे, लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट आहे चौथा, 4th इम्पॉर्टंट पार्ट आहे. विच वन? तर करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर. विच वन? करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर. करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर. करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर. करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर म्हणजेच अल्फा डीसी आहे अँड बीटा डीसी आणि यांचा रिलेशन फॉर्म्युला 5 नंबर मध्ये काय बघायचं आहे? यांच्या डेफिनेशन, व्हॉट इज अल्फा डीसी और बीटा डीसी विचारलं जातं. अँड देअर रिलेशन तर यांच्यामधलं असणारं रिलेशन तुम्हाला विचारलं जातं. सो कीप इट माइंड अबाउट दॅट. सेकंड पार्ट हा ट्रान्झिस्टरशी रिलेटेड बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला पार्ट आपण बघितला रेक्टिफायर. रेक्टिफायरवर तुम्हाला फोकस करायचा आहे, रेक्टिफायरचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. दुसरा पार्ट कुठला करायचा आहे? ट्रान्झिस्टरशी रिलेटेड करायचा आहे, कारण याच्यावरतीच बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि आता आपण बघणार आहे तिसरा पार्ट, पार्ट 3. पार्ट 3 मध्ये लॉजिक गेट्स. कोणता बघणार आहे? लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक गेट्स बघायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन्स करायचे आहेत. पहिला पॉइंट मध्ये काय करायचे आहे? तुम्हाला डेफिनेशन्स करायचे आहेत, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. डेफिनेशन्स मध्ये कोणकोणते येणार? बघा, पहिली डेफिनेशन येईल व्हॉट इज लॉजिक गेट्स म्हणून येईल. लॉजिक गेट, व्हॉट इज लॉजिक गेट, डेफिनेशन विचारली जाऊ शकते. प्रिपेअर करा लॉजिक गेट. सेकंड आहे बुलियन एक्सप्रेशन. व्हॉट इज बुलियन एक्सप्रेशन? बुलियन एक्सप्रेशन, व्हॉट इज बुलियन एक्सप्रेशन? बुलियन एक्सप्रेशन्स विचारलं जाईल. ओके. थर्ड वन तुम्हाला विचारलं जाईल ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल. तर या पार्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो या 3 डेफिनेशन्स विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ट्रुथ टेबल, बुलियन एक्सप्रेशनची एकदा विचारलेली डेफिनेशन किंवा बुलियन एक्सप्रेशन्स पण विचारतात, तर ते लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला गेटचे जे टोटल टाइप्स आहेत, हाऊ मेनी टाइप्स? देर आर 6 टाइप्स ऑफ गेट्स आहेत. मग त्याचे तुम्हाला माहिती आहे, शॉर्ट मध्ये माहिती आहे. तर बघा, तर टाइप्स ऑफ गेट्स, ज्याच्यामध्ये टाइप्स हा दुसरा पार्ट येतो, टाइप्स ऑफ गेट्स. टाइप्स ऑफ गेट्स पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल 6 टाइप्स आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. फर्स्ट अँड गेट आहे. दुसरा ऑर गेट आहे, ऑर गेट. थर्ड वन नॉट गेट. त्यानंतर नॅन्ड गेट, नॉर गेट अँड एक्झॉर गेट. विद्यार्थी मित्रांनो, अशी टोटल 6 गेट्स आहेत. कशामध्ये? लॉजिक गेट्सचे जे डिफरंट टाइप्स आहेत, 6 टाइप्स आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या प्रत्येक गेट्स बद्दल ऍटलिस्ट कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहिता आले पाहिजेत. तर फर्स्ट पॉइंट तुम्हाला इम्पॉर्टंट लिहिता आला पाहिजे. मी इथे लिहितो बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहिता आला पाहिजे. तो म्हणजे अबाउट देअर व्हॉट? बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन लिहिता आलं पाहिजे. जस्ट लाईक व्हॉट? अँड गेट्स आहे बघा, y इज इक्वल टू a डॉट b. जस्ट लाईक y इज इक्वल टू a डॉट b. असे जे बुलियन एक्सप्रेशन्स आहेत, 1 मार्कसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा इथं तुमचा बुलियन एक्सप्रेशन आलं पाहिजे. सेकंड, त्याचा सिम्बॉल आला पाहिजे. सिम्बॉल ऑफ अँड गेट, ऑर गेट कुणाचं असेल, सिम्बॉल सगळ्यांचे आहेत, सिम्बॉल्स आले पाहिजेत. अँड थर्ड इम्पॉर्टंट पार्ट आला म्हणजे त्याचा ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक गेटशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे? ट्रुथ टेबल विचारायचं आहे. आणि याच पॉइंटशी रिलेटेड आपल्याला फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस, कोणता गेट फॉरवर्ड, पण शक्यतो करून तो नाहीत विचारत, तो MCQs ला वगैरे विचारला तर विचारतील. तर फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस लक्षात ठेवायचं की गेट कोणत्या बायस मध्ये जोडलेला आहे. तर तिसरा पार्ट तुम्हाला लॉजिक गेट्स बद्दल लक्षात ठेवायचा आहे. दीज आर द 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. आफ्टर दॅट व्हॉट? टाइप्स ऑफ गेट्स बघायचे आहेत. 6 टाइप्स ऑफ गेट्स आहेत. आणि या टाइप्स ऑफ गेट्स मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आले पाहिजेत? बुलियन एक्सप्रेशन, सिम्बॉल आणि ट्रुथ टेबल आला पाहिजे. इज दॅट क्लिअर? हे 3 पार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी चौथा पार्ट तुम्हाला सांगेन. चौथा पार्ट मध्ये फोर्थ पार्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोर्थ पार्ट मध्ये द फर्स्ट वन फोटो डायोड, दुसरा सोलर सेल. ओके. थर्ड आहे तो LED
आणि चौथा एक लक्षात ठेवा, झिनर डायोड. विद्यार्थी मित्रांनो, हा चौथा पार्ट करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, फोटोडायोड अबाउट देअर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग तुम्हाला सगळ्यांचंच बघायचं आहे. अबाउट कशा प्रकारे त्याची सर्किट डायग्राम किंवा कन्स्ट्रक्टेड सिमॅटिक डायग्राम असं बोललं जातं. तर ती सिमॅटिक डायग्राम म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग एक्सप्लेन करायचं आहे. बघा कोणकोणते पॉइंट्स आले पाहिजे त्यांच्याबद्दल. तर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आलं पाहिजे. सेकंड पॉइंट तुम्हाला फोटोडायोड असेल, सोलर सेल असेल, एलईडी असेल, यांच्या प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करतो. प्रॉपर्टीज ऑफ सोलर सेल, एलईडी और मे बी ऍडव्हान्टेजेस म्हणू शकतो आपण त्याचे, कुणाचे, सोलर सेल, एलईडी यांचे म्हणू शकतो. आणि तिसरा एक आहे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स मीन्स एलईडीचे कन्स्ट्रक्शन वर्किंग सांगता आलं पाहिजे तुम्हाला, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे सांगता आलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल, त्याचे युजेस, ऍप्लिकेशन म्हणजे त्याचे युजेस सांगता आले पाहिजे. तर हे जर प्रश्न विचारले तर तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला फॉर 2 or 3 मार्क्ससाठी विचारू शकतात. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग जर विचारलं तर ते 3 मार्क्ससाठी येतं. पण ऍप्लिकेशन्स, ऍडव्हान्टेजेस किंवा त्याचे युजेस, ऍप्लिकेशन्स विचारले तर ते मात्र 2 मार्क्ससाठी येतात. तर मिनिमम 4 पॉइंट्स तर तुम्ही तिथे लिहिणं गरजेचं आहे. जर 4 पेक्षा जास्त असतील तर 4 लिहा. जर 4 पेक्षा जर समजा 3च पॉइंट असतील पण ते 3च्या 3 पॉइंट्स लिहिणं इम्पॉर्टंट असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा काय आहे, सेमी कंडक्टर डिव्हाइसेस टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्या पार्टमध्ये. कोणता पहिला पार्ट बघितला बघा आपण, पहिला पार्ट जो बघितला किंवा रिव्हर्स मध्ये जाऊया आपण. तिसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला लॉजिक गेट्स बद्दल महत्वाचं जास्त करायचं आहे, लॉजिक गेट्स. त्यानंतर आपण ट्रान्झिस्टर बद्दल बघितलं आणि त्यानंतर कशाबद्दल बघितलं आपण, सेमी कंडक्टर मधील रेक्टिफायर बद्दल बघितलं. सो फर्स्ट पार्ट रेक्टिफायर आहे. सेकंड पार्ट इज व्हॉट, कोणता आहे सेकंड पार्ट, अबाउट ट्रान्झिस्टर. फर्स्ट पार्ट रेक्टिफायर, सेकंड पार्ट ट्रान्झिस्टर, थर्ड पार्ट लॉजिक गेट्स आणि फोर्थ पार्ट मध्ये आपण सोलर सेल, एलईडी, फोटोडायोड अँड झिनर डायोड आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पार्ट वाईज अभ्यास करा. पहिले 3 पार्टवर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणून मी त्या प्रेफरन्स नुसार तुम्हाला काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. होप सो तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल या टॉपिक मध्ये नेमकं काय आहे, कोणते पॉइंट्स केले पाहिजेत. आणि आता आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो की या टॉपिक मधले फॉर्म्युले कोणते आणि याच्यावरती न्यूमरिकल्स कुठले करायचे आहेत. ते राहिला पार्ट, तो पण बघूया. बघा यामध्ये टॉपिक मध्ये येणारे फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. बघा फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला या टॉपिक मधला आहे तो, ज्याच्यावर न्यूमरिकल्स विचारलेले आहेत तेच मी सांगतोय. आणि मॅक्झिमम ट्रान्झिस्टरशी रिलेटेड न्यूमरिकल्स आलेला आहे. सो ट्रान्झिस्टरशी रिलेटेड कोणते फॉर्म्युले येतात, तर पहिला फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टरचा जो करंट इक्वेशन रिलेशन फॉर्म्युला आहे, IE इज इक्वल टू IB प्लस IC. याच्यामध्ये पहा, IE मीन्स व्हॉट, इमिटर करंट, IB बेस करंट, IC कलेक्टर करंट आहे. IB 5% असतो आणि हा 95% असतो. ओके, सो करंट इन मायक्रो आणि मिली अँपिअर मध्ये दिले जातात. सिंपल वेनी न्यूमरिकल्स आहेत, 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तुम्हाला येतो तो म्हणजे अल्फा DC IC अपॉन IE. करंट गेन रेशो आहे, कलेक्टर करंट टू दी इमिटर करंट. सिंपल डेफिनेशन आहे, फॉर्म्युला पण सिंपल आहे. अँड बीटा DC चा फॉर्म्युला येतो तो म्हणजे IC अपॉन IB. तर आणि यांचे रिलेशन्स फॉर्म्युले 3 नंबरला लक्षात ठेवणार आहे. अल्फा DC इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा अँड बीटा DC इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. तर विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू मी और जेवढे आपण काही टॉपिक्स म्हणजे जेवढे काही क्वेश्चन्स बोर्डचे पेपरचे आपण जर बघितले मागच्या 3-4 वर्षातले,
तर बऱ्यापैकी या फॉर्म्युलांशी रिलेटेडच काय आलेलं आहे, न्यूमरिकल्स आलेलं आहे. तर तुम्हाला याच्यावरती जरा थोडंसं काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे. शिवाय मी तुम्हाला आणखी एक टिप्स देतो, शक्यतो करून टेक्स्टबुक अंडर काही सॉल्ड एक्झाम्पल्स असतात ते बघून जावा, त्याचं प्रॅक्टिस करा. क्रिटिकल असतील तर बघू नका, जे सिंपल आहेत तेवढेच बघायचे. शिवाय एक्झरसाइज मध्ये दिलेले काही सिंपल दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत, न्यूमरिकल्स आहेत, त्याचं एक प्रिपरेशन करून जावा. होप सो की तुम्हाला या टॉपिकचे देखील, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या टॉपिकचे देखील 5 पैकी 5 मार्क्स डेफिनेटली मिळतील. इट्स माय कॉन्फिडन्स. सो बी प्रिपेअर. काळजीपूर्वक टॉपिक करा. सांगितल्याप्रमाणे सगळे पॉइंट्स त्या पॉइंट वाईज जाऊन काय करा, टॉपिकचं प्रिपरेशन करा. आय होप सो इन टुडेज लेक्चर्स मध्ये मी दिलेली इन्फॉर्मेशन्स रिलेटेड टू दी सेमीकंडक्टर डिव्हाइसेस तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आपण राहिलेले काही टॉपिक्स आहेत त्याचं देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक वन्स अगेन फॉर युअर स्टडी अँड फॉर युअर एक्झामिनेशन. थँक यू व्हेरी मच.